ठाणे पोलीस आयुक्तालय, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं। या निमित्तानं जनजागृती रॅलीही काढण्यात आली होती। शासकीय विश्रामगृह येथून सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी हिरवा झेंडा फडकावून या जनजागृती रॅलीची सुरुवात केली। तसंच ही रॅली कोर्टनाका मार्केट परिसरातून तलावपाळी येथून सेंट जॉन शाळेच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी सेंट जॉन शाळेतील आणि शेट एनकेटी कॉलेजचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या मुलांनी हम सबका एक ही नारा, नशामुक्त हो देश हमारा असा नारा देत नागरिकांमध्ये अंमली पदार्थांसंदर्भात जनजागृती केली। आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आहे। प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये लवकर सापडते, तर युवा पिढीला अंमली पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली आम्ही काढलेली आहे। यामुळे मुलांमध्ये, युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ संबंधी, त्यांच्या दुष्परिणामांसंबंधी जागरूकता निर्माण होऊन जास्तीत जास्त युवा पिढीला याच्यापासून कसं परावृत्त करण्यात येईल यासंबंधी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। तर मुलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। धन्यवाद। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील कळवा येथील शांताबाई चव्हाण वय वर्ष 40 या नाका कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजित राजेंद्र प्रसाद सिंग आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली आहे। यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलं असून त्याची भिवंडीतील बालक निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे। या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि 5000 रुपये चोरल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली आहे। कळव्यातील कावेरी सेतू रस्त्यालगत बांधकाम चालू असलेल्या एका नवीन इमारतीमध्ये 14 जून रोजी शांताबाई या महिलेची हत्या झाली होती। शस्त्रानं वार करून तसंच गळा आवळून तिची हत्या झाली होती। या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांची 3 पथकं आरोपींचा शोध घेत होती। कळवा रेल्वे स्थानकापासून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत एकूण 100च्या आसपास CCTV कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पोलिसांनी पडताळणी केली। स्थानिक रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आल्यानंतर 3 आरोपी असल्याची बाब यात आढळली। आरोपी परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथकं बिहार राज्यातील खगडिया जिल्ह्यात गेली। त्यानंतर विश्वजित सिंग आणि देवराज कुमार तसंच 17 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकानं ताब्यात घेतले। चौदा जून 2025ला दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमाराला कळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाईट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ, कळवा स्टेशनजवळ, त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे। त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली। मी त्यानंतर त्याचप्रमाणे कळवा पोलीस स्टेशन सिनियर PI अशोक उत्तेकर, PI गायकवाड, नावडे, त्यानंतर त्यांचे तपासणी पथकाचे इतर अधिकारी, अंमलदार आणि त्यानंतर पाहिलं जखमी अवस्थेत
महिला त्या ठिकाणी मिळून आली, तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल केलं असता त्या ठिकाणी त्याला मयत घोषित केलं. घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला 2 चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून त्या महिलेचा खून झाला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी निष्पन्न झालं. त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर, पोटावर 30 आकाराच्या जखमा आढळून आल्या आणि त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं. मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी केलेले आरोप फेटाळून लावत आपल्या विरोधात खोटी माहिती देऊन बदनामी काहीजण करत असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आपल्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपी ओसामा याने हत्या प्रकरणात आपलं नाव घेतल्याचा दावा करत त्यासंबंधीची चित्रफीत मुल्ला यांनी यावेळी दाखवली. आपल्याला बदनाम करण्यासाठी घाणेरडं राजकारण सुरू असल्याचा त्यांनी दावा केला. राबोडी परिसरातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे 5 वर्षांपूर्वी हत्या झाली होती. जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी मंगळवारी राबोडी येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसंच त्यांनी या प्रकरणातील आरोपी ओसामा याची एक चित्रफीत सादर केली होती. त्यात नजीब मुल्ला यांनी हत्येची सुपारी दिल्याचं या प्रकरणातील आरोपी ओसामा हा सांगत असल्याचा त्यांनी दावा केला होता. दरम्यान बुधवारी नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेत खुशनुमा यांचे आरोप फेटाळून लावले. आपण मुस्लिम समाजाचे नेते बनत आहोत हे एका व्यक्तीला पाहवत नाही. आपलं नेतृत्व संपवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. जमील शेख यांच्या पत्नीनं जी चित्रफीत दाखवली आहे त्यात ओसामा यांनी ज्यांचं नाव घेतलंय ती व्यक्ती पत्रकार परिषदेवेळी खुशनुमा यांच्या बाजूला उभी होती असा दावा मुल्ला यांनी केला. जमील यांची हत्या करणाऱ्या एका आरोपीला भेटण्यासाठी जमील यांचे कुटुंबीय रुग्णालयात गेलं होतं. जमील यांना मारणाऱ्याला त्याचं कुटुंब कसं भेटते असा प्रश्न मुल्ला यांनी उपस्थित केला. तसंच 2024मध्ये आपण कळवा मुंब्रा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू नये यासाठी आपल्या विरोधातील खोटी माहिती मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयानं त्यांना 25,000 रुपये दंडही आकारला होता असाही मुल्ला यांनी दावा केला. जमील शेख यांच्या कुटुंबियांनी राजकारणाचं शिकार होऊ नये, असं परत झाल्यास आम्ही अब्रू नुकसानीच्या दाव्याची प्रक्रिया सुरू करू असा इशारा मुल्ला यांनी दिलाय. आपण आरोपी आहोत, गुन्हेगार आहोत असं चित्र तयार केलं जात आहे. ठाण्यात केवळ एकाच व्यक्तीमुळे घाणेरडं राजकारण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपी ओसामा यानं आपलं नाव घेतल्याचा दावा करत त्यासंबंधीची चित्रफीत मुल्ला यांनी पत्रकार परिषदेतही दाखवली. वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक 16 इथे मेसर GM असोसिएट कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामास्थळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह खड्ड्यात तरंगताना आढळून आल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यतीन पाटील यांनी दिली. घटनेनंतर काही वेळातच घटनास्थळी लोकप्रतिनिधी प्रकाश शिंदे, वागळे पोलीस स्टेशनचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान, एक फायर वाहनासह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, एक पिकअप वाहनासह तसंच ठाणे महानगरपालिका शववाहिका दाखल झाली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या संयुक्त प्रयत्नानं खड्ड्यातील अंदाजे 35 वर्षीय वयोगटातील या अज्ञात पुरुषाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नंतर हा मृतदेह वागळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी हा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचं तसंच मृत्यूचं कारण शोधण्याचं काम वागळे पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
आरक्षणाची गरज देशात सर्वात प्रथम शाहू महाराजांनी ओळखली. त्यानुसार 1920 मध्ये आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वात प्रथम आरक्षण लागू केलं. शाहू महाराज यांनी गंगाराम कांबळे या दलित समाजाच्या व्यक्तीला टाउन हॉल जवळ हॉटेल काढून दिलं. सुरुवातीला या हॉटेलमध्ये कोणी येत नसत. ही बाब शाहू महाराज यांनी ओळखल्यानंतर ते स्वतः तिथे चहा प्यायला जात असत. आपोआप त्यांच्या दरबारात इतर मंडळींना चहा प्यावी लागत होती. सामाजिक समतेचा आदर्श शाहू महाराज यांनी घालून दिला असं प्रांजळ मत मुंबई प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केलं. आरक्षणाचे जनक आणि रयतेचे राजे राजश्री शाहू महाराज यांची जयंती गुरुवारी ठाणे महानगरपालिका पत्रकार कक्षात साजरी करण्यात आली. यावेळी माळवी बोलत होते. यावेळी महाराजांची प्रतिमा पत्रकार कक्षात लावण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे यांच्या पुढाकारानं करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त राहुल लोंढे आणि ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे यांच्यासह पत्रकारही उपस्थित होते. आरक्षणाची गरज देशात सर्वात प्रथम शाहू महाराजांनी ओळखली. त्यानुसार त्यांनी काम केलं. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा समतेचा विचार त्यांनी पुढे नेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा विचार आणखीन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्यात एक जिव्हाळा होता. शाहू महाराज यांनी बाबासाहेब आणि त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी त्यांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला असंही माळवी यांनी सांगितलं.